महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच गल्लीतले अग्निवीर जे कोल्हापुरात 4 दिवस ठाण मांडून बसलेत, अशी जोरदार टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली आहे। दरम्यान मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधलाय। नरेंद्र मोदी सरकार विरोधात जनतेत प्रचंड राग असून महाविकास आघाडीच्या प्रचारात लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। त्यामुळे आता मोदींना कळालंय की महाराष्ट्र त्यांच्या हातातून गेलाय, अशी टीका पटोलेंनी मोदींवर केली आहे। आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा म्हणजे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा एक जिल्ह्यानिहाय तालुकानिहाय ज्या होतात आहेत, याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र हे आपल्या हातून गेला। एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं। दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि गल्लीतलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले 3 दिवस 4 दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत, त्यांना अग्निवीर आम्ही शब्द वापरलेला आहे। कारण यांना पेन्शन पण नाही आणि शहीदाची पण कुठली व्यवस्था नाही। हे सरकार पडलं केंद्रातलं की हे 2-4 दिवसानंतर ही सरकार जाणार आहे आणि मग कुठलंच यांना स्थान नाही। पण कोल्हापूरमध्ये बसून 3 दिवसापासून 4 दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज या ठिकाणातून जावं असा एक विचार आम्ही केला आणि जनतेने पण तीच मागणी केली। आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकसभेत जाऊ नये याची काळजी अगर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल ते दुर्भाग्य आहे।